हॅलो एव्हरीवन. आज आपण 12वीचा क्लासमधलं बायोलॉजी चॅप्टर म्हणजे बायोलॉजी चे चॅप्टर्स बघणार आहोत. त्याच्यामध्ये टोटल जे ते 15 चॅप्टर्स आहेत. वन बाय वन आपण कवर करणार आहोत. पहिलाच चॅप्टर जे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स आहे ते आज मी स्टार्ट करणार आहे. सो लेट्स बिगिन. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. रिप्रोडक्शन म्हणजे काय आहे पहिलं तर आपण हे समजून घेऊया. रिप्रोडक्शन इज नथिंग बट द गॅमेट्सला जे ते आपलं रिप्रोड्यूस रिप्रोड्यूस होतं त्याला आपण रिप्रोडक्शन म्हणतो. म्हणजे ऑफस्प्रिंग जे ते आपलं प्लांट्समध्ये कसं एक्झॅक्टली सिमिलर असतात. ऑफस्प्रिंग्स जे रिप्रोड्यूस होतात पॅरेंट्सला एकदम सिमिलर असतात. वेदर आपण जर बघितलं ॲनिमल्समध्ये तर जे ते डिफरंट असतात मीन्स फ्रॉम पॅरेंट्स बिकॉज गॅमेट जे ते इन्वॉल्व होते म्हणजे त्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होते. ओके, तर आपण आजचा पॉईंट आपण कवर करणार आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, प्लांट्समध्ये. नाव असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? डज नॉट इन्वॉल्व द फ्युजन ऑफ टू कंपॅटेबल गॅमेट्स. म्हणजे जे सेक्स गॅमेट्स आहेत आपल्या एक्स अँड वाय म्हणजे गॅमेट्स आहेत जे आपले ते जे ते इन्वॉल्व होत नाही त्याच्यामध्ये. प्लांट्समध्ये जे ते आपलं सिमिलर रिप्रोडक्शन होतं म्हणजे आयडेंटिकल असतात, क्लोन्स फॉर्म होतात. ओके, ह्याच्यामध्ये जे ते आपलं क्लोन्स फॉर्म होतात. आपण बघू शकता इथे क्लोन्स फॉर्म होतात. ओके, जेनेटिकल चेंजेस याच्यामध्ये दिसत नाही. त्या म्हणजे प्लांट्समध्ये जे रिप्रोडक्शन होतं त्याच्यामध्ये जेनेटिकल चेंजेस वगैरे होत नसतात. तर त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत इथे. फ्रॅगमेंटेशन आहे. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय? जे मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत ब्रेक होतात फ्रॅगमेंट्समध्ये. म्हणजे स्मॉल जे फ्रॅगमेंट्स असतात त्याच्यामध्ये ब्रेक होतात आणि ते जे ते फ्रॅगमेंट्स डेव्हलप होतात न्यू ऑफस्प्रिंग्समध्ये. ओके, न्यू इंडिव्हिज्युअलमध्ये डेव्हलप होतात. आपल्याला एक्झाम्पल बघायला भेटतो प्लॅनेरियामध्ये एक्झाम्पल म्हणजे हे जे आहे ते रिप्रोडक्शन जे ते प्लॅनेरामध्ये बघायला भेटतं. ओके, जे की फ्रॅगमेंट्समध्ये डिवाईड होतं आणि इच फ्रॅगमेंट जे ते न्यू इंडिव्हिज्युअलमध्ये डेव्हलप होतं. ओके, न्यू ऑफस्प्रिंग्समध्ये डेव्हलप होतं. ते एक्झाम्पल दाखवलं आहे मी इथे. आपण बघू शकता हे जे ते प्लॅनेरा आहे. एज इच फ्रॅगमेंट हेड, मिडल पार्ट अँड टेल. हे जे ते ह्या टेलपासून जे ते परत एक डॉटर प्लॅनेरा जे ते रिप्रोड्यूस होतं. दॅट इज नथिंग बट द फ्रॅगमेंटेशन. ओके, म्हणजे फ्रॅगमेंट्समधून जे ते न्यू रिमेनिंग बॉडी पार्ट जे ते जनरेट होतात. हायली रिजनरेशन पॉवर आहे प्लॅनेरामध्ये. ओके, जे ते आपण नंतर नेक्स्ट बघतो एक्झाम्पल जे ते बर्डिंग जे ते आपल्याला हायड्रामध्ये बघायला भेटतं. जे स्मॉल आउटग्रोथ फॉर्म होते, स्मॉल जे ते आउटग्रोथ जे ते फॉर्म होते. ओके, त्याच्यामध्ये आउटग्रोथ फॉर्म होते आणि त्या आउटग्रोथमधून न्यू जे ते ऑफस्प्रिंग जे ते डेव्हलप होतो. एक्झाम्पल मी इथं ओके, हे जे ते आपण इथं बघू शकतो हायड्रा आहे. हायड्रामध्ये आउटग्रोथ जे ते फॉर्म झाले. ओके, हायड्रामध्ये जे ते आउटग्रोथ जे ते फॉर्म झाले. हे आउटग्रोथ जे ते डेव्हलप झालं जोपर्यंत जे ते ग्रो होत नाही मीन्स इनफ जे ते ग्रोथ होत नाही तोपर्यंत जे ते हे सेपरेट होत नाही. ओके, आणि हे आयडेंटिकल दिसतं. ओके, म्हणजे सिमिलर आहे पॅरेंट हायड्राला सिमिलर आहे. ओके, दॅट इज नथिंग बट द बर्डिंग बघायला भेटतं आपल्याला. जे स्मॉल आउटग्रोथ जे ते बर्ड फॉर्म झालं त्यातून जे ते आपल्याला न्यू बर्ड मीन्स न्यू हायड्रा फॉर्मेशन डेव्हलप झालं. ओके, नेक्स्ट जे आहे ते आपलं आपण याच्यामध्ये बघतो स्पोर फॉर्मेशन. ओके, स्पोर फॉर्मेशन जे ते क्लॅमिडोमोनास जे ते याच्यामध्ये बघायला भेटतं आपल्याला. जे की फ्लॅजिलेट जे ते मोटाईल स्पोर्स फॉर्म करतात. मोटाईल मीन्स मुवेबल जे ते स्पोर जे ते फॉर्म होतात. ओके, हे इंटरनल डिव्हिजन होतं आणि जे ते आपल्याला सिमिलर जे ते प्लांट पॅरेंटला जे ते सिमिलर इंडिव्हिज्युअल जे ते फॉर्म होतं. ओके, त्याचं आपण एक्झाम्पल मी दाखवलं तर इथे आपण बघू शकतो. हे जे ते आपण इथे स्पोर फॉर्म झालेत. ओके,
इंटरनल ह्याच्यामध्ये स्मॉल स्मॉल जे ते आपले स्पोर फॉर्म होतात. स्पोर जे ते मग एका सफिशियंट ग्रोथ झाल्यानंतर बस्ट होतात आणि जे बस्ट झाल्यानंतर स्पोर जे ते ग्राउंड्सवर जे ते मीन्स स्प्रेड होतात आणि तिथून जे ते न्यू प्लांट जे ते आपलं या ऑफस्प्रिंग जे ते जनरेट होतं, जे की सिमिलर असतं पॅरेंट्सला. ओके, पॅरेंट्सला सिमिलर असतं स्पोर्समध्ये. नेक्स्ट आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बघणार आहे. व्हेजिटेटिव्ह नथिंग बट द जे प्लांट्स आहेत म्हणजे एक्झॅक्ट सिमिलर असतं त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन, आणि जे ऑफस्प्रिंग जे आहे ते आयडेंटिकल असतं प्लांट्सला. ओके, असेक्शुअली रिप्रोड्यूस करतात आणि जे मेथड जे आहेत म्हणजे स्टॉक्सपासून नाही तर कटिंग आहेत, ग्राफ्टिंग करून जे ते रिप्रोड्यूस करतात, न्यू इंडिव्हिज्युअलला जे ते रिप्रोड्यूस करतात. कटिंग एक्झाम्पल जर बघितलं ह्याच्यामध्ये आपण, तर कटिंगमध्ये आपल्याला बघायला भेटतं की हे जे ते स्मॉल जे ते स्टेम जे ते कट केली, ती स्मॉल स्टेम कट केलेलं पार्ट जे ते आपण ह्याच्यामध्ये ग्रो केलं तर तिथून जे ते न्यू प्लांट जे ते आपल्याला ग्रो मीन्स डेव्हलप झालेलं दिसतं. ओके, कटिंगमध्ये इथे. ओके, मग नेक्स्ट एक्झाम्पल आहे ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंगमध्ये काय करतात, डिफरंट प्लांट्स घेतात, दोन जे ते आपले दोन डिफरंट प्लांट्स घेतात, दोन डिफरंट प्लांट्सचं जे ते स्टेम कट करतात. स्टेम कट केल्यानंतर जे ते आपलं मीन्स एक प्लांट घेतलं आपण. ओके, सपोज नाव एक प्लांट घेतलं, त्या एक प्लांटचं जे ते आपण स्टेम कट केलं, स्टेम कट केलेल्या प्लांटला दुसऱ्या प्लांटवर प्लांट मीन्स इम्प्लांट केलं. ओके, इथं जे ते आपल्याला दिसतं आहे दोन डिफरंट प्लांट्सला घेऊन ग्राफ्टिंग केलं, त्या ग्राफ्ट प्लांटेड जे ते तिथून जे ते आपलं न्यू स्पीसीज राईज दिसतं. म्हणजे सपोज आता ह्या प्लांटचं जे ते रेड कलर असेल, रेड कलर फ्लावर येत असेल आणि ह्या प्लांट्सला जे ते येल्लो कलर फ्लावर येत असेल. ओके, तर हे जे आपण ग्राफ्टिंग केल्यानंतर जे ते मिक्स दिसतं आपल्याला. ओके, मिक्स कलर जे ते फॉर्म झालेलं आपल्याला दिसतं. ओके, मिक्स ग्राफ्टिंगमधून जे ते आपल्याला काय दिसतं, मिक्स जे ते प्लांट दिसतं, म्हणजे रेड आणि येल्लो कलर फ्लावर जे ते याच्यामध्ये आपल्याला ग्रोथ झालेले दिसणार. ओके, मग नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चरमध्ये काय होतं, टिश्यू कल्चरमध्ये आपण काय नाही करत, नुसतं मीन्स प्लांट स्पीशीज घेतो आपण, प्लांट्स म्हणजे प्लांट्स टिश्यू घेतो आपण, स्मॉल जे ते प्लांट टिश्यू घेतो. ओके, त्याला आपण ग्रो करतो एक मीडियममध्ये. ओके, जे की अगर मीडियम आहे. ओके, अगर मीडियममध्ये ग्रो करतो आणि जे डेव्हलप होतं न्यू प्लांट्समध्ये, काय आपल्याला इथं दिसतं आहे, न्यू प्लांट्समध्ये डेव्हलप होतं आणि त्याला नंतर आपण इम्प्लांट केलं जातं. ओके, टिश्यू कल्चरमध्ये. ओके, एक आपण स्मॉल ह्याच्यामध्ये टिश्यू घेतलं प्लांटच्या टिश्यूला ग्रो केलं अगर मीडियममध्ये ग्रो झाल्यानंतर जे ते आपल्याला सोमॅटिक ग्रोथ दिसलं, म्हणजे ह्याच्यामध्ये सोमॅटिक ग्रोथ एम्ब्रिओचे फॉर्म झाले, म्हणजे सिमिलर प्लांट जे ते स्पीसीस फॉर्म झालं आणि त्याला आपण इम्प्लांट केलं. ओके, इम्प्लांट केलं. सेक्शुअल आता नेक्स्ट जे ते टॉपिक आपलं सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. ओके, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला बघायला भेटतं की इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स आहे. ओके, इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स, इट इज अ फ्युजन ऑफ टू कंपॅटेबल गॅमेट्स. ओके, ह्याच्यामध्ये फ्युजन दिसतं आणि ह्याच्यामध्ये फिमेल आणि मेल सेक्स गॅमेट जे ते फ्युजन होऊन जे ते न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म होतो. ओके, न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म होतं. हे जे ते आपण फ्लावरमध्ये बघणार. ओके, हिबिस्कस जे फ्लावर आहे त्याचं एक्झाम्पल बघणार आहे आपण. ओके, नाव इथे जे ते आपल्याला मेल रिप्रोडक्टिव्ह ओरल, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट कुठला आहे, फ्लावरमध्ये अँड्रोशियम आहे आणि इंडिव्हिज्युअल मेंबर जे ते एक सिंगल मेंबर जे ते अँड्रोशियमचं आपण त्याला स्टॅमिन म्हणतो. स्टॅमिन जे ते कन्सिस्ट ऑफ फिलामेंट आहे, फिलामेंट त्याच्यामध्ये आहे. मग कनेक्टिव्ह आणि आपल्याला जे ते अँथर बघायला भेटतात. ओके, अँड ते आपलं अँथर जे ते डायथिकस आहे. ओके, मीन्स थिका आहे. ओके, दोन थिकस अँथर लोब्स बघायला भेटतात म्हणून त्याला थिका म्हटलं. ओके, दॅट इज आपण पहिल्या ह्याच्यामध्ये मेल रिप्रोडक्शन कवर करणार आहे. ओके, मेल रिप्रोडक्शन कवर करणार आहे, त्यानंतर फिमेल रिप्रोडक्शन बघणार आहे. ओके, सो इथे जे येते आपण रिस्पॉन्स मीन्स आता आज मी कवर केलं आहे सेक्शुअलचा पार्ट आणि
पार्ट्सचा पार्ट कवर केला. त्यातून पण आपण बघितलं की मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट कुठला आहे त्याचं आपण आज इंट्रोडक्शन घेतलं. ओके, जसं रिस्पॉन्स येईल तसं मी फर्दर व्हिडिओज अपलोड करेल. ओके, सो स्टे हिअर. थँक्यू.